सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आवाज का कमी? तुमचे नाश्ते झाले असतील, जेवणे झाले असतील, नाही अजून? मग मी आले तर तुम्हाला बरं नाही वाटलं? मग आवाज का कमी? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असा उत्साह पाहिजे। नवीन आहे ना, त्यामुळं आज तुमच्या या गावामध्ये परमार्ग सेवक माननीय संजय दादा बाबर व अर्जुन दादा बाबर यांच्या माध्यमातून निमित्तातून येण्याचा योग आला। काल मी चक्रधर अवतार दिन व श्री गोविंदप्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने नांदेडला आलेलो होतो आणि यूट्यूबवरती संजय दादा हे माझे सत्संग ऐकायचे। मागच्या वेळेस नवरात्रामध्ये ते आमच्या आश्रमात पण आले होते, त्यामुळे एक धर्मनाथ्यांनी संबंध निर्माण झाला आणि त्यांनी अधिकाराने तुम्हाला सर्वांना विचारून मला बोलवलं। आज या कार्यक्रमाला आलेले अनेक साधू संत, आता मी नवीन असल्यामुळे यांची नावं मला माहीत नाही, परमपूजनीय परमहंत आचार्य साधू संत तपस्विनी आया आणि गावातील सर्व सद्भक्त मंडळींनो, आपण सर्व उपदेशी आहात? सर्व उपदेशीच आहात का घेतला उपदेश? तुम्हाला उपदेश तुम्ही घेतला का तुम्हाला उपदेश दिला? घेतला का दिला? आपल्याला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे। आपण उपदेशी आहोत, मग आपण तो घेतलाय का आपल्याला दिलाय? जसं एखादा व्यक्ती जन्माला येतो, तो जन्माला येतो की त्याला जन्माला घातल्या जातं? तो मरतो की त्याला मारल्या जातं? याचा कधी विचार आपण कधी केलेला नाही। तर त्याला जन्माला घातल्या जात नाही, तो जन्माला येत असतो। कारण आपल्या धर्माचा सिद्धांत काय? तो जन्माला येतो, तो मरतो, तो मरतो, तो जन्माला येतो। मग जन्माला येतो तो पाठीमागे त्याने जे कर्म जोडलेले असतात त्या कर्मानुसार त्याला जन्माला यावंच लागतं। आणि आपल्याला या जगामध्ये असा कोणी व्यक्ती आजपर्यंत होऊन गेला नाही का जो अमर झाला, तो मेलाच नाही। कोणत्या व्यक्तीला असं वाटतं का की मराव? नाही। या विषयामध्ये उपभोग घेण्याची इच्छा प्रत्येकाची असते। अगदी 70 आली, 80 आली, 100 आली तरी तो मरतो। मग त्याला मरण्याची इच्छा नाही तरी तो मरतो, ज्याला जन्माला यायची इच्छा नाही तरी तो जन्माला येतो। तसं आपलं झालेलं आहे। आपल्याला उपदेश घेतलाय का दिला हे आपल्याला माहीतच नाही। उपदेश घेणं म्हणजे काय की जेव्हा तुम्ही समजून घ्या, ती जाणीव जेव्हा तुम्हाला येईल, ती समज जेव्हा तुम्हाला येईल, तेव्हा तुमचं भाग्य तुम्हाला दिसेल, तुमची किंमत तुम्हाला कळेल। आज आपण उपदेशी आहोत। उपदेशी आहोत म्हणजे काय की दररोज सकाळची संध्याकाळची घरामध्ये देवपूजा करायची, कधीतरी असे कार्यक्रम असतात, मंदिरात यायचं, ते कार्यक्रम सहभागी व्हायचं, काहीतरी स्थानावर जायचं, अशा पद्धतीची आपली धार्मिकता चालू असते। पण धार्मिकता का करायची? उपदेश का घेतला? याची जर जाणीव नसेल, ज्ञान नसेल तर त्या घेण्याला काय अर्थ नाही। आपण शेती का करतो हे आपल्याला माहिती आहे, त्या शेतीतून पैसे भेटले पाहिजे, त्या पैशातून आपलं घरदार चाललं पाहिजे। नोकरी का करायची माहिती आहे, व्यवसाय का करायचा माहिती आहे। प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आपण, ज्ञान आपण घेत असतो। ज्ञानाशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही। जेवण करायचं तर कोणती भाजी खायची हे सुद्धा आपण ठरलेलं असतं। यदा कदाचित आपल्याला न विचारून एखाद्याने भाजी केली तर ती भाजी आहे, ती जेवण केल्यानंतर आपलं पोट भरणार आहे माहीत असून सुद्धा आपण म्हणतो ही भाजी कोणती आहे? काय करायचंय, खाऊन घेईल पोटभर, पण आपण नाही विचारणार कसली भाजी, कसली भाजी। याचा अर्थ काय? आपण समजून घेतो, जाणून घेतो आणि मग खातो, करतो, बोलतो। डायरेक्ट मी येऊ शकत नाही तुमच्या गावात, काहीतरी संबंध आहे, ऋणानुबंध संबंध आहे, मला बोलवलं म्हणून आलोय। तसं आपण एखाद्या व्यक्तीशी बोलायचं ठरलं तर आपण पहिले ओळख करून घेतो, ही व्यक्ती कोण, ही बाई कोण, हा माणूस कोण। मग त्याची ओळख आपण करून घेत असतो, हा फलाना, याचा त्याचा नातेवाईक, त्याचा तो कुठंतरी संबंध, मग ओळख झाली, मग आपण गप्पा मारायला सुरुवात करतो। तसं धर्म आपल्याला भेटलाय, तो कोणाकडून भेटलाय, कशासाठी भेटलाय याची जाणीव करून घेणं म्हणजे धार्मिकता। आपण धार्मिकता का करतोय? आपल्याला सांसारिक सुख मिळावेत, प्राप्त व्हावेत, त्यासाठी धार्मिकता करतोय। वास्तविक त्यासाठी धार्मिकता करण्याची गरज आहे का?
कारण सांसारिक सुख मिळवण्यासाठी तुम्ही काम करताय, नोकरी करताय, व्यवसाय करताय, पैसा मिळवताय, कष्ट करताय, त्यातून पैसा भेटतो, त्या पैशातून तुमचे घरदार चालतात, तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडतात, तुमच्या सुखाच्या व्याख्या ज्यावी आहे, मुला बाळांना शिक्षण देणं आहे, घरं बांधणं आहे, हे तुम्ही करतात त्याच्यासाठी. पण त्याच्यासाठी वेगळी धार्मिकता करायची गरज आहे का? काही गरज नाही. पण तरी आपण धार्मिकता ती त्याच्यासाठीच करत असतो, त्याच उद्देशाने करत असतो. पण वास्तविक ती धार्मिकता त्याच्यासाठी आपल्याला देवाने दिलेली नाहीये. कळत न कळत आपण पूर्वकर्मात अन्नदानासारखं श्रेष्ठ जे दान आहे ते केलेलं आहे, आणि तेही कोणाच्या ठिकाणी नाही केलं. एखाद्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी आपल्याकडून कळत न कळत अजाणतेपणाने क्रिया घडली. आपल्याला माहित नाही व्यक्ती कोण, आपल्या अन्नदानातून आपल्याला भेटणार काय, काही माहित नसतं, अज्ञान आहे. एक संस्कार आहे आपल्यावरती, त्या संस्कारापोटी आपण केलेली क्रिया ती परमेश्वरापर्यंत पोहोचते, आणि मग त्या परमेश्वराने आपल्याला बोध देतात. जोपर्यंत ही क्रिया घडत नाही तोपर्यंत आपल्याला बोध होत नाही. जगामध्ये असे कितीतरी लोक आहेत जे शिक्षक आहे, अभ्यास करतात, साहित्यिक आहे, ते अभ्यास करतात, वाचन करतात. आज सर्व पुस्तक उपलब्ध आहेत. 18 पुराण आहे, वेद आहे, उपनिषद आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, लीळाचरित्र आहे, भगवद्गीता आहे, दृष्टांत पाठ आहे, असे खूप साहित्य आहे जे मार्केटमध्ये आज उपलब्ध आहे. ते वाचणारे लोक पण आहेत, परंतु सारं वाचून सुद्धा ते काय म्हणतात, सर्व एकच आहे. तुम्ही मात्र कोणत्या शाळेत गेले नाही, असे काही लोक असतील, अशा काही बाया असतील त्याच्या शिकल्याच नाही, यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण तरी ते म्हणतात की परमेश्वर आणि देवता वेगळे आहे, ते एक नाही. त्यांनी एवढं पुस्तकं वाचले, एवढा अभ्यास केला, तरी ते म्हणतात सर्व एक. आणि तुम्ही कुठंच गेले नाही तरी तुम्ही म्हणता नाही परमेश्वर वेगळा आहे. हे वेगळं पण जे आहे तुमचं, हे तुम्ही नाही मिळवलंय, तुम्हाला कोणीतरी दिलंय, आणि म्हणून तुम्हाला बोध झालाय. त्या बोधाद्वारे तुमच्या लक्षात आलंय की आपण भक्ती करावी, का करावी, कशासाठी करावी, आणि म्हणून तुम्ही तो निर्णय घेतलाय उपदेश घेण्याचा. परंतु निर्णय हा सहजासहजी होत नाही. पहिले परमेश्वराने क्रिया केली बोध देण्याची, आणि नंतर तुम्ही निर्णय घेतला गुरु बनवण्याची. म्हणून तुम्ही उपदेश घेतलेला नाही, तुम्हाला उपदेश दिलाय. तो कोणी दिलाय? प्रत्यक्ष परमेश्वराने. उपदेश देणं म्हणजे बोध होणं. बोध होणं म्हणजे परमेश्वराला जाणीव करून घेणं, परमेश्वराची ओळख करून घेणं, आणि त्या ओळखीतून मग आपण भक्तीला लागणं. ते परमेश्वराशिवाय होऊ शकत नाही. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे. परमेश्वराची ओळख, परमेश्वराची जाणीव करून देत असतो. आणि म्हणून त्या परमेश्वराने तुम्हाला ज्ञानाचा स्पर्श करून स्वतःची ओळख आणि स्वतःची जाणीव करून दिलेली आहे. म्हणून तुम्ही उपदेशी झाले. प्रत्यक्ष अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त जो परमेश्वर आहे, त्याने तुम्हाला निवडावलं बोध देण्यासाठी. निवड करावी आणि मग तुम्हाला बोध व्हावा. हा अभ्यास बौद्धिकता जरी धर्माचा असला पाया, तरी ते नंतर सुरू होतं. पहिले आपल्याला मुलांना शाळेत घालावं लागतं. डायरेक्ट डिग्री तर मिळत नाही. पहिले मुलांना शाळेत घातलं, मग ते शाळेत गेले, शिकले, अनेक परीक्षा दिल्या, पास झाले, मग त्यांना डिग्री भेटते. तर शाळेतच नाही घातलं तर डिग्री कशी मिळणार? तसं तुम्हाला बोधच झाला नसता, बोधच दिला नसता परमेश्वराने, तर तुम्ही धार्मिकता कशी केली असती? परंतु धार्मिकता करण्याचा उद्देश काय हे आपण समजून घेतलं. जसं मुलांना आपण शाळेत घालतो, त्यांची फी भरतो, त्यांची येणे जाण्याची व्यवस्था करतो, त्यांना कपडे देतो, त्यांना जे बी पाहिजे ते देतो. इथपर्यंत तुम्ही कराल. नंतर तुम्ही कराल का? त्यांना शाळेत जावं लागेल, त्यांनाच अभ्यास करावा लागेल, तो अभ्यास करून त्यांनाच परीक्षा द्यावा लागेल, त्यांनाच पास व्हावं लागेल. तुम्ही विशिष्ट मर्यादेपर्यंत काही गोष्टी करू शकता, परंतु बाकीचं त्या मुलाला मुलीलाच करावं लागतं. तसं परमेश्वराने आपल्याला कळत न कळत केलेल्या क्रियाचं फळ, त्या क्रियेचा स्वीकार करून आपल्याला बोध दिला. त्या बोधाद्वारे आपण परमेश्वर भक्तीला लागलो. आता परमेश्वर भक्तीला लागलो, परंतु पुढचं जे आहे ते देव नाही करत आहे, ते आपल्याला करावं लागतंय. आणि ते करणं म्हणजे काय, ती धार्मिकता म्हणजे काय, समजून घेणे आपलं कर्तव्य आहे. जर आपण ते कर्तव्यात कसूर केली, तसे विद्यार्थी नापास होतात, तसं आपणही नापास होणं. आपल्याला अनेक वेळा आपण नापास झालो. अनंत जन्मात अनंत सृष्टीत नापास झालो आपण, म्हणून पुन्हा पुन्हा आलो. हा जन्म एकदाच नाही भेटलेला आपल्याला. अनेक वेळा जन्माला आलो, अनेक वेळा आपण प्रपंच केला. त्या प्रपंचातूनच आपण नरकाला गेलो, नरकातून परत जन्माला आलो, परत प्रपंच केला. हे सारखं राडगाड चालू असतं. श्रीकृष्ण महाराजांनी द्वापर युगात गीतेमध्ये अर्जुन देवाला निमित्त करून हे तत्वज्ञान सांगितलं की अर्जुन देवा, तुला भक्ती करायची, का करायची, कशासाठी करायची, पहिले समजून घे.
तुला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, तू जन्माला येतो, प्रपंच करतो, हे सारं भांड भरलं की परत नरकात जातो. 84 लाख योनी आहे, त्यातली एकच योनी मानव जन्म, बाकीच्या साऱ्या योनी ह्या नरक योनी आहेत. त्यात जातो म्हटले तू, स्थावर नरकात जातोय. झाडं झुडपं याच्यात सर्व प्राणी आहे, जीव आहे. त्यात ते गेल्यानंतर जे नरक संपल्यानंतर तुझं दुःख मला बघवत नाही, परंतु त्या कर्माने तू जोडलेला असल्यामुळे तुला ते भोगावं लागतं. भोग हे भोगाने संपतात आणि ते संपल्यानंतर परत तू पुन्हा जन्माला येतो. जन्माला येऊन काय करतो? परत तेच कर्म करतो. त्या कर्माने काय होतं? परत तेच नरक तुला प्राप्त होत राहत. हे जर तुला थांबवायचं असेल तर भक्ती कर. हे दुःख तुला नको पाहिजे असेल तर भक्ती कर. दुःख कोणाला पाहिजे? नाहीतरी तुम्ही सुखासाठी धार्मिकता करताय. मंदिरात का आले? सत्संग का ऐकतात? देवपूजा का करतात? विडे का वाहतात? क्रिया का करतात? साधू संतांचं पूजन वगैरे का करतात? हे सारं सुखासाठी चालू आहे. परंतु सुखासाठी आणि दुःखासाठी यातला फरक जर आपल्याला कळाला तर आपण काय करायचे आपल्या लक्षात येईल. सुखासाठी काय करावं लागेल आणि दुःखासाठी काय करावं लागेल. आपण जे सुखासाठी करतोय ते सुख त्याच्यातून प्राप्त होतं की नाही होत, कोणत्या हेतूने ते करावं लागेल, कोणत्या उद्देशाने करावं लागेल, तेव्हा त्यातून रिझल्ट भेटेल. नाही तर आपण 10वीला गेलोय आणि 9वीचा अभ्यास करतोय, 8वीचा अभ्यास करतोय, पास होऊन का आपण नाही होणार. प्रत्येक गोष्ट अचूकपणे समजून घ्यावं लागते आणि भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना अचूकपणे आपण समजून घेतो. शेती करतो बघा, त्या शेतीमध्ये ज्ञान असतं. कपाशी लावायची, हळद लावायची. आता आम्ही येत होतो तुमच्याकडे, सर्व पिकं बघत होतो. कोणत्या वेळेस लावायची, कशी लावायची, किती बाय किती लावायची, सऱ्यांवर लावायची का खाली लावायची, ज्ञान आहे. ज्ञानाशिवाय शेती पण करता येत नाही. तुम्ही स्वयंपाक करतात, मीठ किती टाकायचं, मिरची किती टाकायची, फोडणी कशी द्यायची, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर स्वयंपाक होईल का? नाही होणार. तुम्ही पहिले समजून घ्या, जाणून घ्या. तुम्हाला साड्या घ्यायच्या असेल, लुगडे घ्यायचे असेल, त्याच्यातलं काही नॉलेज नसतं तरी त्या दुकानदाराला तुम्ही काय दाखवतात की मला खूप नॉलेज आहे, मला फसवायचं काम नाही करायचं. 2 साड्या घ्यायच्या, 4 लुगडे घ्यायचे तर 10 दुकानं फिरतात, 4 मैत्रिणी बरोबर घेऊन जातात, तरी तुम्ही फसतात. हे कधी लक्षात येतं? आणल्यानंतर, पैसे दिल्यानंतर. फसू नये म्हणून इतका विचार करता तुम्ही, तुमचं जीवन वाया जाईल याचा कधी विचार केलाय का? तुम्ही प्रत्येक गोष्टीचा इतकी बारीक विचार करता. कोणती गोष्ट तुमची संसारामध्ये वाया जाऊ देत नाही तुम्ही. खराब कपडे जर झाले ना, खराब लुगडे जरी झाले ना, तुम्ही कोणाला वाटून देता का? फुकट देता का? कोण देता? हात वर करावं. मग त्या कुकड्यांचं काय करता, त्या कपड्यांचं काय करता? त्याच्यावर सुद्धा तुम्ही भांडे घेता की नाही? येता का तुमच्याकडे? कपड्यांवरती भांडे देणार भेटतो ना ताई. वाया गेलं नाही पाहिजे तुमचं, कोणतीच गोष्ट वाया गेली नाही पाहिजे. येतं काही नाही. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही केस विंचारता, केस निघता, काय करता त्या केसाचं? फेकून देता का? तुम्ही ते सुद्धा गोळा करून ठेवता. किती बारीक विचार आहे. त्या केसांमधून सुद्धा 2 पैसे आपल्याला भेटतील, फायदा होईल, प्रपंचाला लावता येईल, ती सुद्धा वाया गेली नाही पाहिजे. एवढा बारीक विचार तुम्ही करता. पुरुष मंडळी सुद्धा विचार करतात. फवारणी कशी करायची तर 4 दुकानांमध्ये जातात. कोणतं औषध स्वस्त आहे, कोणतं औषध चांगलं रिझल्ट भेटल, 4 शेतकऱ्यांना विचारतात. तू मागच्या वेळेस ते औषध आणलं होतं, त्याचा काय उपयोग झाला का? कोणतं रोप लावलं होतं, कोणत्या जातीचं लावलं होतं, त्याचा काय फायदा झाला का? त्याचं काय उत्पन्न वाढलं का कमी झालं? एका शेतकऱ्याने जरी सांगितलं ना तर मी फसलो, तर ती कंपनी बंद होती. म्हणून ती कंपनी मार्केटिंगवरती, जाहिरातीवरती जोर देत असते. आपण फसल्या जाऊ नये याचा खूप विचार करतो. पण आपल्या जीवनामध्ये आपण फसतोय का फायद्यात आहे का तोट्यात आहे याचा कधी विचार केलाय का? याचा विचार करायला वेळच नाही आपण प्रपंचामध्ये राहत असताना. अर्जुन देवाला परमेश्वर तेच सांगतात आहे, तुला भक्ती का करायची, कशासाठी करायची पहिले समजून घे, जाणून घे आणि मग भक्ती कर. तुला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, तू जन्माला येतो, मरतो, जन्माला येतो, मरतो, जन्माला येऊन कर्म जोडतो आणि दुःखात परत जात असतो. परत येणं जाणं चालू आहे. थांबायचं असेल तर भक्ती कर. मग कोणती भक्ती करून चालेल का? त्याचंही ज्ञान असावं लागेल, त्याचाही विचार करावा लागेल. म्हटले कोणती भक्ती करून काय उपयोग नाही. माझी भक्ती कर फक्त. अनन्य भावे मला शरण ये. देवतांची भक्ती केली तर देवतांना प्राप्त होशील. पुण्य संपला त्याच तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात परत ढकलून देतील. पितृदेवतेची भक्ती केली, आपण पितृपाठ वगैरे करतो ना, त्याची भक्ती केली तर भूतांना प्राप्त होशील. ती भूत भक्ती आहे. बऱ्याच भक्तीचे प्रकार परमेश्वराने सांगितल्यानंतर ते म्हणले अनन्य भावे मला एकट्याला शरण ये. मी तुला निसंशय जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढेन.
जर तुम्हाला अनन्यभावे शरण आला, एकनिष्ठपणे शरण आला, मला जाणून समजून उमजून जर माझी भक्ती केली, तर मी तुला शब्द देतो या जगवृत्तीच्या फेऱ्यात मी तुला येऊ देणार नाही. आपल्याला काय इच्छा याला काय अर्थ नाही राहत. मला वाटतं तुम्ही आता परत येऊ नये, मला लगेच देव भेटावा, वाटण्याला अर्थ त्यासाठी प्रयत्न करावा लागतो, त्यासाठी विचार करावा लागतो, त्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागतो, त्यासाठी कष्ट करावा लागतं. तुम्ही घरात बसले म्हटले नाही माझ्या शेतीतून मला 2 लाख रुपये उत्पन्न भेटलं पाहिजे, होईल का? तुम्ही घरात बसले काहीच न करता येऊ द्या, पाहुणे येऊ द्या, 10 येऊ द्या, 20 येऊ द्या, आपोआप स्वयंपाक होईल का? त्यासाठी कष्ट करावं लागेल तुम्हाला. सकाळी लवकर उठून स्वयंपाक पाणी जे बी आहे ते करावं लागेल, करावं लागतंय. आणि आपण काहीच करत नाही, मग देव कसा भेटेल? जर नाही देव भेटेल तर जलवृत्तीचा फेरा आपला चुकणार आहे का? मग भक्ती का करायची, कशासाठी करायची हे समजल्यानंतर कोणाची करायची हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. अर्जुन देवाला परमेश्वर 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवतात आणि स्वतःची ओळख देतात, जाणीव करून देतात, बोध देतात. शेवटच्या अध्यायात परमेश्वर अर्जुन देवाला स्पष्ट सांगतात की मला जाण, मला न जाणता केलेली भक्ती उगीच काहीतरी व्यर्थ म्हणले, गवताच्या काडीप्रमाणे आहे. मला जाण, एकदा का मला जाणलं, मला शरण आला तर तुला कुठं जायची जाणण्याची गरज नाही, तुला कुठं काही करण्याची गरज नाही, फक्त मला शरण आहे. अनन्य भाव एकनिष्ठ भक्तीची आस अपेक्षा परमेश्वराने केलेली अर्जुन देवाला सांगितल्यानंतर अर्जुन देव अनन्य भावे परमेश्वराला शरण गेले. म्हणून आपण अर्जुन देवाची गोडवे गातोय. प्रत्येक युगात म्हणले धर्माला ग्लानी येते, अधर्माला लोक धर्म समजायला लागतात आणि त्यावेळेस युगाने युगी मी अवतार घेतो. 12व्या शतकात सर्वज्ञ चक्रप्रभूंनी अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्वज्ञान पुन्हा आपल्याला सांगितलं. त्या परमेश्वराने आपल्याला बोध दिला, स्वतःची ओळख दिली. आणि ही ओळख देत असताना अशा छोट्या छोट्या तत्वज्ञानातून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या, परंतु आपण समजून घेत नाही. घेतलाय उपदेश, घेतलाय, करतोय, का करतोय, कशासाठी करतोय, काय भेटणार आहे, खरंच भेटणार आहे का खोटं भेटणार आहे, हे लोक करतात, ते लोक करतात, मग चल एक भीती आहे मनामध्ये म्हणून करतात, गर्दी आहे म्हणून करतात, परंपरा आहे म्हणून करतात, याला काही अर्थ राहत नाही. धर्म हा बुद्धीशी निगडीत आहे, विचाराशी निगडीत आहे आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करता येईल. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करता, अगदी बारीक बारीक गोष्टीचा विचार. धर्माचा विचार करत नाही. का करत नाही? वेळ नाही म्हणतो आपण. पण वेळ जाते. कशासाठी वेळ द्यायचा आणि कोणाला वेळ द्यायचा, किती वेळ द्यायचा हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाची किंमत तुम्हाला कळणार नाही. 12व्या शतकात सर्वज्ञ प्रभूंनी अवतार घेऊन हेच तत्वज्ञान सांगितलंय आपल्याला. ज्यांनी 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र, उपनिषद सारा अभ्यास केला होता त्यांना सुद्धा हे माहित नव्हतं. कारण जीवामध्ये अनादि अविद्युक्त असलेला जीव मुळातच अज्ञान आहे. मी अज्ञान, तुम्ही अज्ञान. मला काहीतरी कळतंय तर काहीतरी कळत नाही, तुम्हाला काहीतरी कळतंय तर मला काहीतरी समजत नाही, काहीतरी कळतंय. हे अज्ञान जीवाचं मूळच आहे. पूजनीय माईन भट्ट नावाचे जे भक्त होते ते 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारा अभ्यास केलेले होते. डोमेग्रामला त्यांची परमेश्वराची भेट झाली. त्यांना असं वाटलं की मी 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सर्व अभ्यास केलेला आहे, मला आता काय अभ्यास करण्याची गरज आहे. अहंकार झाला. आपल्याला अहंकार होत असतो ना. अहंकार ही अज्ञानाशी निगडीत असलेला विषय आहे. त्यांना तर अभ्यास होता, त्यांनी ज्ञान तर मिळवलं होतं, मग तरी का अहंकार व्हावं? ते देवतेचं तत्वज्ञान होतं, देवतेचं ज्ञान होतं. म्हणून त्रिगुणात्मक देवतेचं ज्ञान हे अहंकाराला नेत असतं, अहंकाराला प्राप्त करत असतं. त्यांना अहंकार झाला, त्यांना मला काहीच करायची गरज नाही. परंतु त्यांच्या मामांच्या निमित्ताने परमेश्वराची त्यांची भेट होते डोमेग्रामला. आणि त्यावेळेस परमेश्वर स्वतः सतचक्र स्वामी त्यांना विचारतात का तुम्ही 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारा अभ्यास केलेला आहे, कशासाठी केलाय? जलवृत्तीचा फेरा चुकवण्यासाठी. मग जलवृत्तीचा फेरा चुकेल असं काही तुम्हाला ज्ञान झालंय का? म्हटले संस्कृती छेद होईल असं काही आहे का? म्हटले होईल ना, का नाही होणार? आम्ही आजपर्यंत तेच केलं. ते करत असताना ते सिद्धांत मांडतात कर्माचा. म्हणजे कर्म केलं, चांगलं कर्म केलं, अंतकरण शुद्ध होईल. अंतकरण शुद्ध झालं, ज्ञान होईल, वैराग्य होईल, मी परमेश्वराला प्राप्त होईल. परमेश्वर म्हणतात कर्म तर 2 प्रकारचे आहेत, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म. जसं आपण आंघोळ करतो, जेवण करतो, दात घासतो, हे सर्व नित्य कर्म दररोजचे दररोज येतात, दररोजचे दररोज करतात, त्याचा रिझल्ट तिथंच भेटतो. नित्य कर्माला नित्य कर्म गेले. आणि पुण्यरूपाने केलेले जे कर्म आहे ते आडी अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात आपल्याला उपयोगी येतात, म्हणजे फळाला येतात. कर्मच शिल्लक राहत नाही. म्हटले कधी काय अंतकरण शुद्ध होईल, ज्ञान होईल, वैराग्य प्राप्त होईल, परमेश्वर भेटेल, एकच काय शक्य आहे? म्हटले
मग तिथेही त्यांनी तोच सिद्धांत सांगितला जो कृष्ण महाराजांनी सांगितला की एके परमेश्वराने, एका परमेश्वराशिवाय तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही, जन्मोत्तीचा फेरा चुकू शकत नाही. आता भक्ती ते करत होते अगोदर, पण त्यांनी जन्मोत्तीचा फेरा चुकवण्यासाठी ज्ञान झाल्यानंतर, बोध झाल्यानंतर उद्देश बदलला त्यांचा. भक्ती करताय, मागच्या वेळेस भक्ती करत होते, आत्ताही भक्ती करताय, परंतु बदल केला. तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे, तो आपल्यालाही बदल करायचा आहे. एखादी गाडी असते बघा, पेट्रोलची गाडी असते, तिच्यात रॉकेट टाकलं तर चालेल का? नाही चालणार. जे आहे तेच फ्यूल जर टाकलं तर चालेल. माझ्याकडे मोबाईल आहे बघा, तुमच्याकडे मोबाईल आहे, ₹1,00,000 मोबाईल, 2 लाखाचा मोबाईल, तर त्याची बॅटरी चार्ज नसेल तर त्या मोबाईलला काय अर्थ आहे का? 50 लाखाची गाडी घेतली, पण त्याच्यामध्ये जे डिझेल लागेल, जी बॅटरी लागेल, जे पेट्रोल लागेल तेच नाहीये, ती गाडी काय उपयोगाची आहे का? धर्म आपलं जीवन आहे. आपल्या जीवनामध्ये योग्य यथार्थपणे धर्म आपण जर नाही घेतला तर आपलं जीवन काय उपयोगाचं नाही. जसं मोबाईलमध्ये चार्ज बॅटरी नसेल किंवा सिम कार्ड नसेल, आपण होते डबडं काय उपयोगाचं? गाडी 5 लाखाची, 50 लाखाची, पण तिच्यात डिझेल नसेल, ती म्हणली काय उपयोगाची ती आमच्या? तसं आपल्या जीवनामध्ये यथार्थपणे धर्म आपण नाही स्वीकारले तर आपलं जीवनही काय उपयोगाचं नाही. आणि ते जीवन सुखाच्या अभिलाषेपोटी, प्रापंचिक सुख मिळवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो आपण. आपली कोणतीच गोष्ट संसारातली वाया जाणार नाही याचा विचार करतोय. तुम्ही प्रत्येक गोष्ट सांभाळून ठेवता बघा. तुमच्या घरामध्ये सोय आहे, बिबी आहे, कुठे ठेवलेले, बरोबर कधी उपयोगात पडणारी सारं तुम्हाला माहिती आहे. तुमच्या घरात कमीत कमी 200-300 वस्तू असते, त्या कुठं वस्तू ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे, त्या कधी उपयोगी पडणारी. काही अशा वस्तू आहे की जेव्हापासून घरात आल्या त्या संपेपर्यंत, नष्ट होईपर्यंत उपयोगात आलेल्या नाही, तरी त्या तुम्ही सांभाळलेल्या आहे. तुमच्या जीवनामधला जो धर्म आहे तो तुम्ही कसा सांभाळताय, किती सांभाळताय, कोणत्या उद्देशाने सांभाळताय, त्यावरती ते उपयोगी येणार आहे. नाही तर ते उपयोगी न पडताच निघून जाणार आहे. आणि निघून कुठे जाणार आहे एवढं सोपं नाही येते. तुम्ही जे दररोज प्राणी, आता आपण शेतकरी आहोत, त्याच्यावर दररोज तुम्हाला प्राणी दिसतात. गाय दिसते, म्हैस दिसते, बैल दिसतात, अनेक जनावरं दिसतात. त्या जनावरांक बघितल्यानंतर आपल्या मनात असं आलं पाहिजे की याच्यात मला जायचं नाही. हा भाव, हा विचार जर तुमच्या मनात आला तर तुम्ही धर्म काय आहे समजून घ्यायचा प्रयत्न कराल. अन्यथा चालले पाट्या टाकायचे कामं, त्याला काही अर्थ नाही. धार्मिकता पूजनीय माईंभट करत होते, पण त्यांनी त्यांच्या जीवनातली धार्मिकता बदलली. म्हणजे काय बदललं? गाडीतलं फ्यूल बदललं. कोणत्याही गाडीमध्ये कोणतंही टाकून चालत नाही, कशाने कोणतंही चालत नाही. मोबाईलचा वापर करायचा, बॅटरी चार्ज पाहिजे, तसे आपल्या जीवनामध्ये जीवनाचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि त्या जीवनातून जीवन मुक्त व्हायचं असेल तर परमेश्वराच्या धर्माचा वापर करावा लागेल. नुसतंच करतोय, ऐकतोय, जातोय, याला काही अर्थ नाही. म्हणून अर्जुन देवाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांनी तत्वज्ञान सांगितलं ते द्वापार युगात, आज कलियुगामध्ये सरस्वती चक्रवर्ती, पूजनीय माईंभट आहे, मायादाईसा आहे, आचार्य यांच्या माध्यमातून तत्वज्ञान आपल्याला सांगितलंय. आपण काय म्हणतो? माईंभटांना सांगितलं, महादाईसाला सांगितलं, मग आपल्याला काय सांगितलं? आपल्याला काही सांगितलं नाही, त्याच्यामुळे आपण काहीच करत नाही. ते त्यांना नाही सांगितलं, ते आपल्याला सांगितलं. जेव्हा तुम्ही बघा कोणत्या गोष्ट असतात ना, त्या सासू सुना असतात किंवा जावा जावा असतात, ननंद भावजाई असतात. तुमच्याकडे एक म्हण आहे ना, काहीतरी सुनेला, सासू बोले सुनेला लागे, सुने बोले सासूला लागे, आहे का नाही? असं आपण आडून पाडून बोलत असतो ना. बोलायचं असतं तिला, परंतु तिला न सांगता दुसऱ्याच बोलतो, ते बरोबर घेतात, अंगावर घेतो की नाही. मग आपण काय म्हणतो? आणि मी तुला बोललोच नाही, तू कशाला अंगावर घेते, असं बोलतो की नाही आपण. जेव्हा भांडण होतं स्पष्टीकरण करा, मी तुला बोललेच नाही, मी तर हिला बोलले, तू अंगावर कशाला ओढते? तसं परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलंय. कोणाला सांगितलंय? माईंभटांना, महादाईसांना, आचार्यांना, अर्जुन देवाला. आपण म्हणतो त्यांना सांगितलं, अंगावर कशाला घ्यायचं. परंतु धर्म अंगावर घेण्याचा विषय आहे, मनावर घेण्याचा विषय आहे, परिणाम करून घेण्याचा विषय आहे, तो जाणीवेचा विषय आहे. तिथं आपल्याला लगेच कळतं ती मलाच बोललीये, आडून पाडून आपण भांडायला निघतो. परंतु असं इथं समजतो का? पूजनीय माईंभटांना नाही सांगितलं, आचार्यांना नाही सांगितलं, महादाईसाला नाही सांगितलं, ते मला बोललेलं, मला सांगितलेलं, माझ्यासाठी देव अवतरलेला. अशी भावना आपल्या मनामध्ये कधी येत नसेल तर आपण कधीच मुक्त होऊ शकत. माईंभटांना तेच सांगितलं देवाने की अरे तुला संस्कृती छेद होईल असं माहित नसेल तर ते ज्ञान काय कामाचं. एक संजीवनी वनस्पती म्हणजे भगवद्गीता तुझ्या जीवनात जर असेल, ब्रह्मविद्या शास्त्र जर तुझ्या जीवनात असेल, तर या गाडीभर मुळ्या काही कामाच्या नाही, काही उपयोगाच्या नाही म्हटलं. म्हणून तू एकनिष्ठ भक्ती कर. एका परमेश्वराशिवाय तुला जीवन मुक्ती भेटू शकत नाही. तो परमेश्वर तर निरव निराकार आहे, तो सावे साकार होतो. झालेला सावे साकार परमेश्वर
जे तुला तत्वज्ञान सांगतोय त्या तत्वज्ञानानुसार तू जगला, तशी धार्मिकता केली तर तुला 100% परमेश्वराची प्राप्ती होईल. तू का आजच जन्माला आला का नाही, अनेक वेळा जन्माला आलाय, अनेक वेळा जन्माला येऊनही मृत्यूला पावला आणि नरकात गेला. हे सारखं चालू आहे राडगाडी याच्या दृष्टांतातून. बघा आज आपल्या विहिरीतून पाणी काढलेलं इलेक्ट्रिक मोटरी आहे, पूर्वी होत्या का? त्यावेळेस मोठं होत्या, राडगाडं होतं. आता हे जुने लोक आहे त्यांना माहीत आहे. ती मोठ खाली जायची, पाणी भरायचं, वरती यायची, खाली व्हायची, सारखं चालू असायचं. तसं आपण या कर्मभूमीमध्ये जन्माला आल्यानंतर या कर्माची जीवन आपलं भरलंय आणि खाली करण्यासाठी कुठं जातोय? नरकात जातोय. ते परत संपलं परत येतोय भरण्यासाठी. हे सारखं चालू आहे. थांबवायचं असेल तर भक्ती करावं लागते, ती बी परमेश्वराची करावं लागते. कोणाची करून उपयोग नाही. माईंभट म्हणता आम्ही भक्ती करतो ना, आम्ही याची इंद्राची करतो, चंद्राची करतो, याची करतो. तुम्ही म्हणताय भक्ती करता, आम्ही करतो. तसे तुम्ही बी म्हणत असाल आम्ही करतो, अनेक लोक म्हणत असाल आम्ही करतो. पण भक्तीमध्ये काय फरक आहे हा जर समजून नाही घेतला अपवादाशी निघेल. तो परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. आणि मग देवाने सांगितलं अरे तुझी भक्ती करतोय ती देवतेची भक्ती आहे. देवतेची भक्ती, परमेश्वराची भक्ती काय असते वेगळी? भक्ती असते म्हटले. मग त्यांनी हत्तीचा दृष्टांत सांगितला. आणि गावात हत्ती येतो, तो हत्ती बघण्यासाठी सारे लोक जातात. हत्ती आला, जंगलचा प्राणी आहे. तुमच्याकडे एखादा नवीन प्राणी आला तर तुम्ही पाहायला जातात की नाही? तसं त्यांना उत्सुकता लागली, ते हत्ती बघायला जातात. त्या गावामध्ये 5-6 आंधळे लोक बसलेले असतात, उंबरावरती पारावरती बसलेले गप्पा मारत. त्यांच्या कानावर जातात हत्ती आला. मग ते बी बघायला जातात. आता हत्ती बघायला गेल्यानंतर डोळेच नाहीये, पाहणार कशाने? स्पर्शाने. एक शेपटीला हात लावतो, एक कानाला, एक पाठीला, एक पोटाला, एक पायाला, एक सोंडेला, वेगळ्या अवयवाला हात लावून येऊन बसतात आणि म्हटले हत्ती बघितला का? एकामेकात चर्चा करायला लागतात, गप्पा मारायला लागतात. म्हणजे हत्ती बघितला. ज्यांनी शेपटीला हात लावतो आणि हत्ती खराट्यासारखा, आत्ताच मी जाऊन आलो. ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणजे हत्ती तर खांबासारखा आहे, मान्य कसा करणार? ज्यांनी सोंडेला हात लावला तर हत्ती मुसळासारखा आहे. ज्यांनी कानाला हात लावला तो त्या हत्ती सुपासारखा आहे. ज्यांनी पाठीला हात लावला तो हत्ती तर भिंतीसारखा आहे. ज्यांनी पोटाला हात लावला तो म्हणे हत्ती तर पोत्यासारखा आहे. एक मत होऊ शकत नाही. एक डोळस मनुष्य म्हणतो अरे हत्तीचे एक आवय सारी एकत्र केले तर हत्ती तयार होईल. तसं परमेश्वर पूजनीय माईंभटांना सांगतात या देवी देवता आहे ते एक देवी देवता या माझ्या शक्ती आहे. या शक्तीच्या पलीकडे जी महाशक्ती तो म्हणजे परमेश्वर आहे, तो म्हणजे मी आहे. तू मला जर आनंदभावी शरण आला तर निसंशय मी तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढेन. हा सिद्धांत आहे आपल्या धर्माचा. हिंदू धर्माचा सिद्धांत काय? जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. भक्ती का करायची? ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी. ती कोणाची करायची? तर परमेश्वराची करायची. तो परमेश्वर आपल्याला कळालाय, तो आपल्याला समजला, हे आपलं भाग्य आहे. पण कळाल्यानंतर त्या शाळेत आपल्याला देवानी ऍडमिशन दिलंय, पण पुढे आपण काहीच अभ्यास नाही केला तर तो देव भेटेल का? नाही भेटणार. तुम्ही अत्यंत लाडके देवाचे. एखादा विद्यार्थी लाडका राहतो शिक्षकाचा, तर त्याने पेपरच नाही लिहिला तर त्याला काही मार्क देता येतात का? नाही देता येत. त्यासाठी आपल्याला जे बी सांगितलं देवाने ते करावं लागेल. ते करणं म्हणजे धर्म आहे, ते करणं म्हणजे धार्मिकता आहे. अनंत जन्म आपले झाले, अनंत जन्मात आपण जे आज करतोय तेच केलंय. पण परमेश्वराच्या भक्तीत आणि देवत्या भक्तीत काय फरक आहे नेमकं हे आपल्याला समजून घ्यायचं. जसं तुमचं गाव आहे, ते गाव चालवण्यासाठी ग्रामपंचायत आहे. गावातले रस्ते गटारी साफ झाल्या पाहिजे, लाईट पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. हे गाव पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला, राज्य शासनाला, केंद्र शासनाला जोडले गेलेले तिथल्या स्कीम येत आहे. म्हणजे 2-4-5 हजार लोकवस्तीचं गाव. सिस्टम किती मोठी, प्रशासन किती मोठे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, सर्व प्रशासन उपलब्ध आहे तुमच्यासाठी. तसं एवढं मोठं ब्रह्मांड त्याच्यासाठी काही प्रशासन असेल की नाही? या देवता म्हणजे त्या प्रशासनाचा एक भाग आहे. आणि त्या परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली कार्य करतात. म्हणून देवता भक्ती आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढणारी नाहीये, कारण त्याच बंधनात आहे. परमेश्वराला स्वतःचा आनंद कोणाला तरी द्यावा असा वाटला. त्यांनी जेव्हा शोधणी केली तेव्हा त्यांना लक्षात आलं की देवता या नित्यबद्ध कायमच्या बंधनात आहे, त्या मुक्तीच होऊ शकत नाही. प्रपंचाचा जड आहे म्हटले. राहिला जीव, तो अनादि अविद्युक्त जरी असला, अज्ञान जरी असला, तर त्याच्यामध्ये सर्वाधिकार आहे. त्या सर्वाधिकारामुळे जर त्याला बोध दिला, ज्ञान दिलं, त्यांनी जाणीव करून घेतली, त्या ज्ञानावरती जर चालला तर याला मला आनंद देता येईल, याला मला मुक्तीला नेता येईल. म्हणून परमेश्वराने आपली निवड केली. आपण उपदेश नाही घेतला, देवाने आपल्याला उपदेश दिलाय.
परंतु दिल्यानंतर मात्र पुढं जे करायचं ते आपल्याला करावं लागणार आहे. म्हटले तुम्ही म्हणता बाबा करतो ना, मग आम्ही सकाळची देवपूजा, संध्याकाळची पूजा, कधीतरी स्मरण, कधीतरी चिंतन, कधीतरी सत्संग, कधीतरी क्रिया, कधीतरी स्थान. धर्म इतका छोटा आहे का एवढं केल्यानंतर? त्यासाठी जे सांगितलंय देवानी ते आपल्याला समजून घ्यावं लागेल, सत्संगाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून. हा तर एक भाग आहे, संस्काराचा भाग आहे. संस्कार आपल्याला पुढं पुढं धर्माला लावत असतो, काहीतरी संधी देत असतो. परंतु त्यातून आपल्याला काय मिळवायचं ही स्पष्टता आपली असली पाहिजे. आपण जे करतोय ते कोणत्या उद्देशाने करतोय, कोणत्या ध्येयाने करतोय हे महत्वाचं आहे. आपण जे करतोय देव मिळवण्यासाठी करतोय की सांसारिक फळं मिळवण्यासाठी करतोय? जर सांसारिक फळं मिळवण्यासाठी करत असेल तर सांसारिक फळं आपल्याला कर्माने मिळणारच. कनाशीचा ब्राह्मण आहे बघा, तुम्ही कनाशीचं स्थान केलं असेल, त्या ब्राह्मणाची कधी लीळा पण ऐकली असेल तुम्ही. त्या ब्राह्मणाकडे देव गेल्यानंतर त्या ब्राह्मणाने देवाची सेवा केली. सेवा भाव हा आपला स्वभावच आहे, मूळचाच आहे. आपण सेवा करतो, पण आपण प्रपंचाची सेवा करतो. याच्यासाठी त्याच्यासाठी जीवनासाठी तो स्वभाव आहे. आपल्याला सेवा करावंच लागते, दास्य करावंच लागतं, त्याच्याशिवाय माणूस जगू शकत. त्या कनाशीच्या ब्राह्मणाकडे देव जेव्हा जातात, तिची सेवा पाहून प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर देव काय सांगतात त्यांना, आम्ही प्रसन्न झालो, मागा काय मागायचं. त्यांनी काय मागितलं माहिती आहे तुम्हाला? काय मागितलं? सुनेच्या हातून ताकभार. तुम्ही काय मागितलं आतापर्यंत सांगा बरं देवाकडे? बाबा तेच मागितलं, कारण त्यांनीच आम्हाला शिकवलं. त्या स्थानावर आम्ही गेलो, ती लीळा ऐकली ना, आम्हाला तेच समज झाली. अर्धवट आपल्याला जर माहिती असेल तर मग आपण तेच मागणार आहोत. देवाने एक सिद्धांत सांगितला, कर्मोश सकळे पाय. कर्माने तुला ते भेटणार, जे तू मागतोय ते तुला भेटणार आहे कर्माने. त्यासाठी तुला माझी सेवा, माझी भक्ती करण्याची गरज नाही. कारण कंपन्या असतात बघा, महिनाभर काम केलं तर पगार भेटतो, शेती केली तर शेतीतून पीक भेटतो. कोणती गोष्ट अगोदर करावं लागते. जे पेरलं तर उगवणार आहे, पेरलंच नाही तर उगवल कसं? आणि जे पेरलं तेच उगवतं. कोणतं पेरून कोणती पीक येत नसतं. जे पाहिजे ते पेरलं तर ते भेटणार. देव म्हणतात कर्माने तुला ते भेटणारच आहे. मी प्रसन्न झालो, माग. त्यांनी तेच मागितलं. काय मागितलं? सुनेच्या हातून ताकभार. आता त्याचंच लग्न अगोदर झालेलं नव्हतं, त्याचं लग्न पहिले, मग त्याला मुलगा, मग त्याची सून. सुनेच्या हातून ताकभात म्हटल्यानंतर गायी आल्या, म्हशी आल्या, दूध दुभतं आलं, ते चारण्यासाठी शेती आली. आपल्याला वाटतं तोच हुशार आहे, त्याच्यापेक्षा आपण जास्त हुशार आहे. आजपर्यंत आपण जेवढे विडे वाहिले, जेवढ्या खेटा केल्या, देव मिळावा म्हणून एखाद्याने विडा वाहिला का हात वर करावर? देवा तू मला भेटला पाहिजे, मी 5 फेटी करतो. असं केलंय का कोणी? आहे का कोणी असं? देवा मी पाठीला उठून स्मरण करेल. का करेल? मला तू पाहिजे. मला तू सारं दिलं, आता घर दिलं, जमीन दिलं, मुलं दिले, सुना दिल्या. त्या माझ्याशी वागत नाही नीट, ती गोष्ट वेगळी, परंतु दिल्या. सांभाळतीने ती गोष्ट वेगळी, पण दिल्या. पण आता तू पाहिजे, नको मला. आता आला सारं झालं. असं कधी उठलंय कोणी, स्मरण केलं, चिंतन केलं नाही. पण त्या ब्राह्मणामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक राहिला? देवाने त्याला नाही सांगितलं, आपल्याला सांगितलं कर्माने तर तुला भेटणारच आहे. मला मिळवण्यासाठी तू जे करशील तेव्हा तुला मी मिळेल. जे मिळवण्यासाठी आपण करू तेच आपल्याला मिळत असतं. दुसरं काही मिळेल का? नाही मिळणार. एखाद्या विद्यार्थ्याने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर त्याला इंजिनिअरिंगची डिग्री भेटेल. डॉक्टर होईल का तो? वकील होईल का तो? जी डिग्री मिळवायची त्या डिग्रीमध्ये ऍडमिशन घेतलं त्याला तेच मिळणार. तुम्ही कपाशी लावली आणि मग ज्वारी आली असं झालंय कधी? असं कधीच होत नसतं. जे पेरलं तेच उगवत असतं. आणि मग देवाने सांगितलं कल्पवृक्षाचा दृष्टांत. बाईसा विचारते, देवा हे काय आहे कल्पवृक्षाचा दृष्टांत? म्हणले एक साळी असतो, म्हणजे कपडे विणणारा. ते मशीनला त्याला वेव म्हणतात, लाकूड. तर जुन्या माणसांना माहित असेल, सुतगिरणीमध्ये कधी गेले असते तर तुम्हाला माहित असतं ते एक लाकूड असतं, ते त्याला वेव म्हणतात. ते तुटलं त्याचं, तो आणायला जातो मार्केटमध्ये. आता मार्केटमध्ये गेल्यानंतर बाजार भरायला वेळ आहे, मग टाइमपास म्हणून तो एका गावाच्या बाहेर झाडाखाली झोपतो. आणि झोपल्यानंतर त्याला दिसतं का झाडावरती तर चांगलं मस्तपैकी सरळ अशी फांदी आहे, त्याचं मस्त वेव होईल असं त्याच्या मनात येतं. लगेच ती फांदी खाली पडते. तो ते वेव तर भेटलं, फुकट फाकट काय उपयोग, आपल्याला फायदा झाला. तो उचलतो, निघतो.
ते झाड म्हणतं अरे मी कल्पवृक्ष आहे. तो स्वतःची ओळख पण देतोय का मी कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय, कल्पना केली तर तुम्हाला देणारी वस्तू देणारा ते एक सामर्थ्य, त्याला म्हणतात कल्पवृक्ष. कल्पना करायची लगेच भेटेल. तो म्हणतो मी कल्पवृक्ष, मी प्रसन्न झालो, तुला काय मागायचं माग. आता त्यांनी कोणती कल्पना केली असेल त्याला तेच मागितलं असतं, ते भेटलं असतं. पण तो काय मागतो, तो म्हटलं एखादं वेव तुटलं फुटलं तर परत अजून एखादं वेव द्या, परत मार्केटला यायची गरज पडणार नाही. आपलंय तसंच. देवा सारं दिलंय, मग देव जर प्रसन्न झाले, देवा प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला काय माग नाही, असाच प्रपंच द्या, सुखाचा समृद्धीचा द्या, फक्त या सुनेसारखी नका चांगली सून द्या, या पोरासारखी नका चांगली पोरगी द्या, या मालकासारखा नका मालक द्या, जरा चांगला मालक द्या. चांगला मालकाची व्याख्या आपल्याला माहित नाही. माणसांना प्रसन्न झालं तर ते बी तेच म्हणते. आपल्याला आपण चांगलं आहे का वाईट आहे आपल्याला माहित नसल्यामुळे आपल्याला लोक बी चांगले आहे का वाईट आहे लक्षात येत नाही. आणि जेव्हा दोन बाया एकत्र येतात तेव्हा ही बी हिच्या सुनाचं सांगते, ही हिच्या सुनाचं सांगते. आता चांगलं म्हणायचं कोणाला, साऱ्या सुना तर चांगल्या, वाईट नाही. बरं दोन सुना भेटल्या तरी त्यांचं घरानं तेच, माणसं भेटले तरी त्यांचं घरानं तेच, सर्व अडचणी आपल्या त्याच आहे, सेम टू सेम असतं. पळसाला कुठे गेले तर पानं तीनच आपण म्हणतो की नाही, जुन्या म्हणी आहे बघा. घरोघरी मातीच्या चुली, आता मातीच्या चुली नाही राहिल्या, आता घरोघरी गॅस झाले. सगळी सेम टू सेम असतं, फरक काही नसतं. त्या काळातही तेच होतं आणि या काळातही तेच आहे. देव म्हणतात कल्पवृक्ष जर प्रसन्न झाला तर त्यांनी जे मागितलं असतं ते त्याला भेटलं असतं. परंतु त्यांनी ते न करता जे पाहिजे नव्हतं त्याला ते भेटलंय डबल, तेच मिळवायची, तेच घेण्याची, तेच अपेक्षा करायची गरज होती का? नाही. परमेश्वर म्हणतात परमेश्वर कळाला, समजला, जाणवला, लक्षात आला, त्या परमेश्वराकडून काय मागायचं, त्या परमेश्वराला मागायचं, त्या परमेश्वराचं ज्ञान मागायचं, प्रेम मागायचं, मुक्ती मागायची, पुन्हा संबंध मागायचा, की तेच मागायचं जे आतापर्यंत आपल्याला भेटत गेलं, जे कर्माने आपल्याला भेटणार. पण ही समज, ही ज्ञान, ही जाणीव याच्यासाठी लागतं थोडासा विचार करण्याची गरज. ती विचार आपण करत नाही. तुमच्या नांदेडलाच गोरक्षण स्थानाची लीळा जर तुम्ही आणली समोर, तेवढं जरी समजून घेतलं तरी सारं तत्वज्ञान आपल्याला कळेल, सारं तत्वज्ञान आपल्याला समजेल. देव तर त्या ब्राह्मणाकडे कशाला गेले होते? भिक्षेला गेल्यानंतर त्या ब्राह्मणाला अडचण होती कशाची? गुराख्याची. त्याच्या गाई राखायलाच माणूस नाही, तो गुराखी सोडून गेलेला आहे. आपल्या डोक्यात तेच आहे, हे काय करावं लागेल, ते काय करावं लागेल, कसं करावं लागेल. आपली प्रवृत्ती अशी, आपण देवाला कामाला लावलेलं आहे. तो जीवत होता ना, कामाला लावल्या तर आपणच कामाला लावलं. म्हणले धट्टेकट्टे दिसतात, काही काम का करत नाही? म्हणले कोणी देत नाही, दिलं तर आम्ही करू. म्हणले आहे ना आमच्याकडे काम, हे बघा गाई राखायचं काम आहे लगेच. देव म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. जर याच्याकडे 2-4 दिवस राहिलो, याच्यामध्ये जर काही परिणाम झाला तर झाला. देव दयाळू माळू कृपाळू. राहिले देव. त्यांनी देवाला जे द्यायचं ते शिदोरी आहे, दही आहे, भात आहे देऊन गाई चारायला लावल्या. पण देवाने अटी घातल्या, म्हणले मी सोडेल पण गाय बांधणार नाही, मी गाई चारेल पण तिचं दूध काढणार नाही. म्हटलं तुमच्याकडे एखादा माणूस आला मोलमजूर काम करणारा, तुम्ही एखादा माणूस आणला कामाला, त्याने अटी घातल्या तर चालता का? अरे मी तुला पगार देणार आहे, मी तुला जे सांगेल ते तुला काम करावं लागेल आणि तुम्हाला अटी घालतो, त्याच्यापेक्षा तुला गरज नाही, तू निघा आणि दुसरा पाहू, असा विचार करू की नाही? तो जर म्हटला नाही मला हेच काम करायचंय, हेच सांगायचंय, मला दुसरे कामं सांगायचे नाही, मी एवढ्याच टायमिंगला येईल, एवढंच काम करील, तेवढंच काम करील, तो म्हणता काही कामाचा नाही. मजुराला आपण अटी शर्ती घालतो, पण इथं देवाने अटी शर्ती घातल्या, त्याचा विचारच केला नाही. तो म्हणतो काय जीव स्वार्थी आहे ना, तो काय करायचं जाऊ द्या, अटीचा अटी शर्ती आपलं काम तर होतंय, जाऊ द्या काय हरकत नाही. त्यांनी जर थोडा जरी विचार केला असता तर असं कसं काय? त्या देवाला जर विचारलं असतं का बरं तुम्ही बांधणार नाहीये, सोडणारच काम तुम्ही का करणार आहे? देवाने यदा कथा ती सांगितलं असतं. दयाळू माळू कृपाळू परमेश्वर आहे, त्या जीवाची काहीतरी कणव आहे म्हणूनच तिथं देव गेले ना. देव कोणाकडे नाही गेले, पण विचारायची मनात विचारच आला नाही, विचारच केला नाही का असं का, कशासाठी? त्या जीव स्वार्थी असल्यामुळे तो म्हणतो आपला स्वार्थ पूर्ण होतो नाही, जाऊ काही करू का. बरं ठीक आहे, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, गाईचं दूध जास्त यायला लागलं, त्याचं आश्चर्य झालं. काही गुराख्यानं त्यांनी चौकशी केली, तर आमचा गुराखी आहे, ह्या गाई कुठं चारायला नेतो, गाई बी धष्टपुष्ट झाल्या, दूधही चांगलं भेटतंय,
म्हणले अहो कसला गुरख आहे तुमचा, कसले चारायला तो खडकावर नेऊन बसतो म्हटले. पाणी नाही काहीच नाही. आता सांगितलं यांनी वेगळं, दिसतंय वेगळं. जर पाणी पाजलं नाही, चारा दिला नाही तर त्या गायी धष्टपुष्ट होतील कशा, दूध देतील कशा. मला तर दूध धष्टपुष्ट दिसतात, दूधही भेटतं तर नियम आता खडकावर बसवतात. हे कसं शक्य आहे? चला आपण आपल्या डोळ्यांनीच पाहावं. विश्वास नाही आपला बसत, कारण सांगतं वेगळं आणि पाहतं वेगळं, अनुभव वेगळा आहे. आपल्याला अनुभव येत राहतात, कोणीतरी सांगत राहतं आपला धर्म लय कडक आहे, लय अवघड आहे, पण अनुभव तर आलेला आहे. देवावर निष्ठा ठेवली, विडा ठेवला का रिझल्ट भेटतो. पण कडक कडक काय हे तर आपल्याला लक्षात येत नाही. आपण दुसऱ्यांचं नाही आमचा देव लय कडक आहे, आमच्या देवाचं एवढं सोपं नाही. आपला देव आपल्यालाच कळेल नसतो, समजेल नसतो. आपला देव कडक आहे का? आपल्याला काही करायची गरज नाही आहे, ते पुढे जाणारच आहे आपल्या त्या विषयावर. ज्या वेळेस त्या ब्राह्मणाला विचार आला नाही त्याच वेळेस तो फेल गेला. आपल्या डोक्यात विचार नाही आला तर त्याच वेळेस आपण फेल जातो, आपण नापास होतो. त्याने त्याचा स्वार्थ पाहिला. जेव्हा तो पाहायला जातो तर प्रत्यक्ष त्याला जसं ऐकलं होतं तसं दृश्य दिसतं. जसं दृश्य दिसल्यानंतर त्याच्या लगेच मनात काय आलंय, आता हे प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज. मग तुझ्या मनात आलंय, तुला कळालंय ना श्रीकृष्ण महाराज आहे, जाय लगेच श्री चरण धर, माफी माग, प्रार्थना कर. त्यांनी केलं का तसं? त्यांनी काय केलं? घरी जाऊ म्हटले, विचारावं लागेल घरी, पाहावं लागेल घरी. आपलं असंच होतंय, त्यांना विचारावं लागेल, ते म्हणतात तिला विचारावं लागेल. या विचारून आपल्या जीवनाचं कोणी सुखी नाही, परंतु चाललंय पाट्या टाकायचे काम. ते घरी आले आणि बायकोला म्हटले काय करायचं कर, स्वयंपाक पाणी हे ते. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आलेले, तू एक श्रीचरण धर, मी एक श्रीचरण धर. देव निघून गेले. आपल्या जीवनात ते असंच झालेले. देव आले, परंतु आपण आता काय करायचं, कोणता निर्णय घ्यायचा, ती जाणीव तर आपल्याला झालेली आहे. त्यानुसार त्या देवाकडे कोणती प्रार्थना करायची, कशासाठी आपण धार्मिकता करायची. जर माहित नसेल तर देव आपल्या जीवनातून निघून जातील. जेव्हा देव निघून जातात ना तेव्हा आपल्यासाठी नरक आपली वाटच पाहतात. आजच एवढं दुःख आहे, नको नको वाटतंय, तेव्हा तुम्ही मी कोणी असो नरकात गेलो तर किती दुःख आहे. देव सोडवणार आहे, देव बंधनात टाकणारा नाही. देव देणार आहे. आपल्याकडे देवाला काही देण्यासारखं आहे का? काहीच नाही. पण तरी आपण देवाला द्यायच्या पाठी मागे लागत राहतो. हे देऊ, ते देऊ, ते देऊ. पण देवाने काय मागितलं? एक जन्म. मला एक जन्म द्या म्हटलं, दुसरं काही देऊ नका. परंतु तो जन्म द्यायच्या भानगडीत आपण पडत नाही. त्या जन्मासाठी देवाकडे मागत राहतो. हे देवा, ते देवा. आपली लिस्ट संपतच नाही, चालूच राहते. आज झालं की हे, ते झालं की ते. लग्न नव्हतं, लग्न झालं, मग पोरं आले, मग सून आली, मग नातू आले, नाती आले. आता त्यांचे लग्न, त्यांचे शिक्षण, त्याच्या पाठीमागं आपण लावलेलं राहतो. आपल्याला गॅरंटी नसते, आपण यांच्या पाठीमागे लागेल राहतो. जेवढं कर्तव्य, जेवढी ड्युटी आहे तेवढं आपण करणं गरजेचंच आहे. परंतु परमेश्वराने दिलेला धर्म तो कशासाठी आहे, बोध दिलाय तो कशासाठी आहे, याची जाणीव करून घेणं म्हणजे धर्म. मग बाबा आम्ही करतो धार्मिकता, पण ती धार्मिकता तुम्ही दररोज मंदिरात येताय, देव करताय, विडे वाहताय, बाबा आले, पूजा करताय, दंडोत घालताय, सारं करताय. एकीमेकीशी नीट वागत नाही, एकीमेकीशी नीट बोलत नाही, त्याच्याविषयी निंदा कुच्चा करतात. शेतीमध्ये जाऊन याचा बांध कोरतात, त्याचा बांध कोरतात. त्या धार्मिकतेला काय अर्थ आहे का? धार्मिकता तुमच्या मनाची शुद्धीकरणाचं साधन आहे. देव काय म्हणतात? चांगले कर्म करा. ते चांगल्या कर्मातून काय होणार आहे? अंतःकरण शुद्ध होणार आहे. आपण चांगले कर्म करत नाही, त्याच्यामुळे अंतःकरण शुद्ध होत नाही. चांगलं अंतःकरण शुद्ध न झाल्यामुळे ज्ञान होत नाही, विरक्ती प्राप्त होत नाही, त्यागाची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे परमेश्वर आपल्याला भेटत नाही, आपलं लक्ष नाहीये. अंतःकरण शुद्ध करावं लागेल. त्या अंतःकरण शुद्धासाठी चांगलं बोलावं लागेल, म्हणजे चांगलं कर्म करावं लागेल, चांगला विचार करावा लागेल, चांगल्या दृष्टीने लोकांकडे बघावं लागेल. हे सारे स्वामी श्रीचक्रांचा परिवार आहे, आपलेच आहे. आपल्यासाठी देवाने सृष्टी निर्माण करून स्वतः परमेश्वर अवतरलेला आहे आणि त्या परमेश्वराने वाडी फिरून आपल्याला हे तत्वज्ञान सांगितले, ते आपण ऐकत नाही. दुसऱ्याविषयी वाईट विचार आपल्या मनात येणं म्हणजे आपण उपदेशी नसणं. दुसऱ्याविषयी चांगला विचार येणं, त्याचं हित पाहणं, त्याचं भलं पाहणं म्हणजे आपण उपदेशी असतो. मग आता तुम्ही खरंच उपदेशी आहे का? सहज मनाने एकदम कबूल करा, तुमच्या मनातच ठरवा, मी खरंच उपदेशी आहे का. इथं सत्संगाला यायचंय तरी तुम्ही सकाळपासून कितीतरी गप्पा मारत आलेल्या आहात. धार्मिकता तुम्हाला एकच माहिती आहे, सकाळची देवपूजा, संध्याकाळी देवपूजा, मंदिरात येणे, साधू संत. पण धार्मिकता देवाने काय सांगितले माहिती आहे? अन्यवार्ता करू नका म्हणले, त्याच्यापेक्षा झोपा काढा. आणि अन्यवार्ता बंद करणं
काही बाईला जमणार नाही तिच्या आयुष्यामध्ये. आणि जर ती बंद केली तर तिला काही करायची गरजच नाही. देव तिला आरामशीर भेटणार, आपोआप भेटणार. त्यागाशिवाय देव भेटत नसतो. आणि त्याग करायला लावला अन्यवार्ताचा. अन्यवार्ता म्हणजे गप्पा टप्पा, याचं त्याचं तिचं त्याचं, राजकारणाचं समाजकारणाचं. आता माणसं मंडळी जर बसले गावामध्ये, काही घेणं देणं नसतं. निवडणुका आता पंचायत समितीच्या येणार, जिल्हा परिषदेत येणार आहे, कोण निवडून येणार आहे, कोणता पक्ष निवडून आणणार आहे, आणि तिकडं ते भेटलं का आणि इकडे ते भेटलं का, काही घेणं देणं नसतं. याला कोणी विचारतही नाही. आपल्याच गावामध्ये आपलं तोंड खराब करून आणखीन मन खराब करायचे काम आहे. कारण 2 पक्षाचे 2 माणसं असतात, 4 पक्षाचे 4 माणसं असतात. भाऊबंदकी राहते, दररोज तोंडावर तोंड राहतं, त्यांनी काहीतरी मदत करायला राहते. पक्ष कोणाचे, राजकारण कोणाचं, आणि यांचे वाद त्याच्यावरून. आपलं तसंच राहतं. ते घेणं देणं आहे का? आपण आपलं बघावं. आपला देव, आपला धर्म, आपलं काम, आपलं घर आपलं स्वच्छ असावं, आपलं मन स्वच्छ असावं, आपले विचार स्वच्छ असावे. आपल्या घरामध्ये स्वच्छता नसते आणि त्या घरामध्ये पहा कसं आहे, या घरामध्ये पहा कसं आहे, तिची सून कशी, तिची सासू कशी. जर हे करत असाल तर तुम्ही उपदेशित नाही. तुमच्या धार्मिकतेला काय अर्थ नाही, तुमच्या देवपूजेला काय अर्थ नाही, तुमच्या स्मरणाला काय अर्थ नाही. पहिले हे करा. देवाने आत्मशुद्धीचं साधन आपल्याला धर्म दिलेलं आहे. जे आपण गोड बोललं पाहिजे, म्हणजे आपण सच्चाईनं वागलो पाहिजे, दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. आपलं हित कशात आहे, आपल्या देवाने काय सांगितलेलं आहे, याचा विचार करून धार्मिकता करणं म्हणजे उपदेश घेणे, म्हणजे बोध होणे. आपल्याला जाणीव नाहीये. जाणीव नसल्यामुळे आपण काय करतोय, छोट्याशा कर्माने सुद्धा म्हटले. देव म्हणतात क्षणा एका माझी, एका क्षणात एखादा असं कर्म करून जातो ते लाखो वर्ष निस्तारायला लागतं. आपल्याला माहितच नाही काय कशाने काय होतंय. अज्ञान आहे. अज्ञानाने जन सुखी होणं असे अज्ञान आहे म्हणून मस्त आहे. स्वप्न पडतं बघा आपल्याला, ते स्वप्नांचं महत्व कुठपर्यंत असतं, झोपेत आहे तोपर्यंत. एकदा जागा झाले त्या स्वप्नाला काही महत्व असतं का? तसं आपण अज्ञान आहे म्हणून याच्यात मजा वाटते, गप्पा मारण्यात मजा वाटते. जर एखादी बाई जर बोलकी नसेल, काही राहते, एखादा स्वभाव असतो ना गप्पा, आपण तिला सर्वात जास्त नाव ठेवतो. तिला ती कशी बोलत याचा सर्वात जास्त हट्टाचा आपला असतो. ती बोलत नाही, ती चांगली आहे, तोंड बंद आहे तिचं, त्यामुळे कर्म बंद आहे, परंतु आपला तिच्यावर फोकस राहतोय. बोलतच नाही, बोलतच नाही, बोलतच नाही, बोलतच. तुम्ही आठवड्यामध्ये 1 दिवस मौन जर धरलं ना, मौन, कितीतरी लाखो कर्म तुमच्यापासून वाचू शकतात. बघा, आपण एकनिष्ठ भक्ती परमेश्वराने आपल्याला सांगितलेली आहे. ती एकनिष्ठ भक्ती करणं म्हणजे काय? कोणतेही कर्मकांड न करणं. अमावस्या, पौर्णिमा, शुभ अशुभ, ज्योतिषशास्त्र, पित्र, अजून काय काय बसवतात इकडं संजीव, लक्ष्म्या, हे काही न करणं, फक्त एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करणं, याला म्हणतात एकनिष्ठ भक्ती करणं. तुम्ही ते परमेश्वराची भक्ती करत असताना हे जर करत असेल, तिला एकनिष्ठता म्हणतात का? काय अर्थ नाही. आता आपल्याकडे उपास तापस नाही, ऋतुवैकल्य नाही, लक्ष्मी बसवायची गरज नाही, पित्र करायची गरज नाही, पण आपल्याकडे आहे काय? आपलं आहे, देवाने सांगितलं 1 दिवस मौन धरा. हाय का कोणी? हात वर करा बरं. बाबा 1 दिवस आम्ही मौन धरू. कोणता वार तुम्ही ठरवा. म्हणजे असं कसं शक्य? तोंड असताना चाल बंद करायचं म्हणजे काय प्रकार? दुसऱ्या बाया, अन्य लोक राहतात, ते उपास धरतात की नाही, कितीतरी पूजा करतात, ते वडाला फेऱ्या मारतात. तुमच्यातलं कोण वडाला फेऱ्या मारतात सांगा बरं? कबूलच करते नाही. आणि मला तर खरं वाटत नाही. मी दररोजच खेड्यांमध्ये सत्संग करत होतो. नंतर मला सांगतात, नंतर फोन पण येतात, तो वड अगोदरच नरक योनीमध्ये गेलेला आहे, त्याच्यात जाऊन तुम्ही फेऱ्या कशासाठी मारताय? हाच पती 7 जन्म भेटावून. खरंच वाटतं का तुम्हाला? इकडे 1 मिनिट जमत नाही. सकाळी भांडण, दुपारी गोड, संध्याकाळी परत भांडण, 7 जन्म. देवाने एकनिष्ठ भक्ती करायला लावली. यातून बाहेर पडायचं, या अज्ञानातून, या अन्यथा ज्ञानातून बाहेर पडायचं. तोची व्हावा, तोची भेटावा हा उद्देश ठेवून त्या धर्माची उपासना करून त्या परमेश्वरापर्यंत जाण्याचं साधन परमेश्वराने सांगितलं. किती सोपं आहे. काही करायचं नाही, फक्त एकनिष्ठ भक्ती परमेश्वराची करायची. ती बी कशाने करायची? स्मरणाने करायची. आपल्या गुरुजनांकडून आपल्याला परमेश्वरांनी नाम दिलेले, ते नाम त्या परमेश्वराने अव्यक्त स्वरूपीच स्वीकारले, त्याचा अभिमान घेतला. व्यक्त झाल्यावरती भक्तांद्वारे आपल्यापर्यंत परंपरेने साधू संतांकडून ते नाम आपल्याला आलेले. त्या नामाने वेद होतो, त्या नामाने बोध होतो, नामाने साय होतं, नामाने प्राप्ती होते.
नामानेच परमेश्वर भेटत जर आहे आणि तुम्ही तर नामस्मरण करतातच, मग बाबा करायची काय गरज आहे? तुम्ही सांगता ना. परंतु तुमचं अलीकडचं नाम आहे का पलीकडचं नाम आहे सांगा बरं. कधी ऐकलंय का अलीकडचं नाम पलीकडचं नाम? तुम्हाला बाबांनी पलीकडचं नाव दिलंय, पण तुम्ही अलीकडचं घेताय आणि त्याच्यामुळे तुम्हाला देव भेटणार नाही. तुम्हाला पलीकडचं नाव घ्यावं लागेल. पलीकडचं म्हणजे काय? देवानी सांगितलेलं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवणं आणि देव मिळावा यासाठी नामस्मरण करणं म्हणजे पलीकडचं नाम. तुम्ही करताय का आजपर्यंत सांगा बरं? तुम्ही तर पोरग रडायला जरी लागलं ना, लहान पोरग नातू, त्याच्यासाठी उठा द्या. पोरग का रडतं? देवा याचं काही दुखत असं त्याचं बरं कर, मी स्मरण करते. त्यासाठी डॉक्टर आहे. त्याचं काय प्रॉब्लेम आहे ते डॉक्टरकडे जाऊन, त्याचं पोट दुखत आहे, त्याला जेवण जात नाही, त्याचं पोट साफ होत नाही, नेमकं काय तो डॉक्टर सांगणार. त्यासाठी स्मरण करायची काही गरज आहे का? म्हणजे आपण देवाला काय केलेलं आहे? आपला डॉक्टर म्हणून नेमलेलं आहे, आपला गडी म्हणून नेमलेलं आहे. त्या ब्राह्मणाने बी केलं तर तसं आपण बी आपला गडी. काही झालं का देव, काही झालं का देव. म्हणजे मळ्यात मजूर जरी नाही आले तरी आपण देवाला प्रार्थना करतो, विडा वाहतो, देवा ते मजूर आले नाही, येऊ द्या. म्हणजे आपला गडी का नाही? तो कॉन्ट्रॅक्टर आहे. आपला संसार आपला, कामाला देवाला लावलंय, धर्माला लावलंय. तुम्ही साधू संतांना बोलावता की नाही? पारायण करायला लावता की नाही? वर्षातून एकदा दोनदा का करायला लावता? पोट तुमचं दुखत आहे, गोळी मी घेतली चालेल का? आजारी तुम्ही पडले आणि घरच्यांना सांगितलं मी आजारी, तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तेवढं सलाईन घेऊन या, जमल का? भूक तुम्हाला लागली पण मला जमत नाही, तुम्ही जेवून घ्या, आज चालेल का? नाही चालत. जर इथं चालत नाही तर तिथं कसं चालल? प्रॉब्लेम तुमचा आहे, अडचणी तुमच्या आहेत, तुम्हाला करावं लागेल. मग ते स्मरण असेल, चिंतन असेल, पारायण असेल, जे बी आहे ते त्यासाठी वेळ काढावा लागेल. आणि वेळ काही खूप जास्त काढायचा नसतो. आठवड्यातला 1 तास, आठवड्यातला 1 तास जरी तुम्ही धर्मासाठी काढला, समजून घेतला, जाणून घेतला, तुमच्यामध्ये तुम्ही बदल केला तर. काल मी खोटं बोलत होते, आता इथून पुढे खोटं नाही बोलणार. काल मी मिस्त्री लावित होते, आज उद्यापासून मिस्त्री नाही लावणार. कोणी लावतं का मिस्त्री? जुन्या बाया आता मिस्त्र्या लावायच्या, आता नाही कोणी मिस्त्री लावताना दिसत. आईला माहित असेल मिस्त्र्या कोण कोण लावित होतं पूर्वी. तुमच्याकडे काय लावता? मिस्त्र्या लावता का तंबाखू लावता? आमच्याकडे त्या मिस्त्र्या आणायच्या, आता त्या मिस्त्र्या भेटत नाही. आणि त्या बायांना बरोबर माहिती कुठे भेटत, त्या बरोबर आणतात, त्यात राख टाकतात, ते जाळतात, डबे भरून ठेवतात आणि कोणीच नसलं का मग लावतात. मी व्यसन करते, इथून पुढे नाही करणार, खोटं बोलते नाही करणार, याला नाव ठेवते नाही करणार. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. काल तुम्ही काय होते, आता उद्या कसे राहणार, कसे होणार, हे परमेश्वराला अपेक्षित. बाकी परमेश्वराला तुमची कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही. तुमच्या संसारातल्या पैशाची अपेक्षा नाही, तुमच्या प्रपंचातल्या काही पदार्थाची अपेक्षा नाही. परमेश्वर पूर्ण आहे, त्याला काही कमतरता आहे त्याच्यामध्ये. पण परमेश्वराने सृष्टी निर्माण केली कोणासाठी? आपल्यासाठी. अवतार घेतला कोणासाठी? आपल्यासाठी. वाडवाडी फिरला कोणासाठी? आपल्यासाठी. ज्ञान दिलं कोणासाठी? आपल्यासाठी. का आपल्यासाठी दिलं? आपण जलूच्या फेऱ्यात होतो, ते दुःख त्या परमेश्वराला बघवलं नाही, म्हणून त्या परमेश्वराने हा उपद्याप केलाय. आणि ज्याच्यासाठी दिलंय त्याचं आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही, विसरून गेलो आणि त्याच्यासाठी परत भक्ती करायला लागलो. ज्याच्यासाठी देवाने सांगितलं की यातून तुला काढायचंय, हे दुःख मला पावत नाही, आणि तुम्ही दुःख मिळवायसाठीच भक्ती करताय, त्या देवाच्या उद्देशाला काही अर्थ राहिला? तुम्ही मुलांना शाळेत घालता, कशासाठी शाळेत घालता? हा मोठा होईल, डिग्री मिळेल, याला नोकरी मिळेल, याचं जीवन सुख होईल. पण तो कॉलेजला जाताना जातो कॉलेजच्या नावाखाली, इकडे तिकडे उन्हाळक्या करत असेल तर तो डिग्री घेईल का? नुकसान त्याचंच होणार आहे. तुमचं काय होणार? तुम्ही तुमची ड्युटी केली. तसं परमेश्वराने आपलं जे आहे करायचं ते करून टाकलेलं आहे. करायचं आपलं, बाकी आपण ठेवलेलं आहे. आता काय करायचं, किती करायचं? आपल्या विचारधारा चांगल्या करणं, चांगला वाईट सोडून विचार, चांगला विचार करणं, भांडण न करणं, वाद न घालणं. आपले सारे दुनियाशी वाद राहतात. घरामध्ये परमेश्वर हवा असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे, तुम्ही कसं ठेवताय यावरती तो परमेश्वर आहे की नाही ठरतं. घरामध्ये सात्विकता जर असेल, एकामेकाविषयी आदर असेल, प्रेम असेल, तर तो परमेश्वर असेल. एखादा पाहुणा आला तुमच्या घरात आणि घरात पाय ठेवला, तर तुमचे भांडणाचा आवाज जर त्या पाहुण्याला आला तर त्या पाहुण्याला कसं वाटेल? तर ते चुकीच्या वेळेस आलो आपण.
तो हळूच कटतो, निघून जातो गुपचूप. चुकीच्या वेळेस आलो. जर एखाद्या माणसाला तुमच्या घरातले भांडणं आवडत नाही, चालत नाही, देवाला चालतील का? देव जर तुमच्या घरात असावा असं वाटत असेल तर तुमचं वागणं, बोलणं, उठणं, बसणं, विचार करणं वेगळं अपेक्षित आहे परमेश्वर. त्यासाठी लागतं ज्ञान. ज्ञान काय खूप मोठं असतं असं नाही. आता तुमच्या गावात मंदिर आहे, साधू संत आहेत, सत्संग घेत असाल, युट्यूबवरती सत्संग ऐकता का? कोण कोण ऐकतं? माझे आतापर्यंत हात वर करा बरं. कोणीच नाही ऐकत. वेळच नाही भेटत तुम्हाला. तुमच्याकडे मोबाईल देते नाही तुमचे नातू नाती, तेच घेऊन पळात आहे. मोबाईल तुमचा आणि तेच घेऊन पळात आहे. त्यामुळे तुम्हाला वेळच नाही. सत्संग ऐकल्यानंतर त्यातून आपल्या जीवनामध्ये बदल करणं हे परमेश्वराला अपेक्षित. म्हणून आपण धार्मिकता करतोय, परंतु कशी करतोय? जी परंपरागत आलेली त्या पद्धतीने. तो एक संस्काराचा भाग आहे, परंतु त्याच्यापेक्षा हे कितीतरी गरजेचं आहे. आणि पलीकडचं हे आहे, जर आपल्या जीवनामध्ये बदल करून आणला, बदल करून घेतला, काही हेतू नाही, काही उद्देश नाही, दृष्टपर काही मागणी नाही, देवा सारच तू दिलेलं आहे, समाधान जर पावलं तुम्ही आणि त्यानंतर जर मंदिरात आले आणि विडा व्हायला, तर त्या विड्याचा स्वीकार परमेश्वर करतात. कारण तो पलीकडचा विडा आहे. आता तो देवासाठी विडा आहे, तुमच्या जाणीवेचा, तुमच्या ज्ञानाचा विडा आहे. तुम्ही काय करताय? अलीकडचा विडे वाहत आहे, अलीकडच्या खेट आहे, अलीकडचं स्मरण आहे. पलीकडचं करून बघा, मग तुम्हाला समाधान वाटेल. आपल्या समाधानाचं नाही, सारं भेटलं तरी समाधान नाही. मी जिथं जातो तिथं बाबा देवाने आमचं लय चांगलं केलं, लय चांगलं केलं. देव चांगलंच करणार आहे, पण ते चांगलं कशासाठी केलंय? तुमचं चांगलं होण्यासाठी. आता पुढे सारखावं लागेल की नाही? पहिलीतला मुलगा जर पहिलीत गेला तो पासच नाही झाला, आपण त्याला काय समजतो? माठे आहे म्हणते, याला काय वेडा, याला काही कळत नाही. 4 वर्ष झाले पहिलीतच बसलाय. तसं जर आपण आपल्यामध्ये जीवनात बदलच केला नाही तर तुम्ही उपदेश 20 वर्ष घेतले, 15 वर्ष झाले का परंपरेचे, त्याला काय अर्थ राहिला का? तुमच्यात बदल अपेक्षित. तो बदल परमेश्वराला, आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. तर परमेश्वराला ती अपेक्षा आहे का यांनी बदल केला पाहिजे. पूजनीय माईम भट्टांनी बदल केला. माईम भट्टांना तर 18 पुराण, वेदशास्त्र, भास्करशास्त्र सर्व जाणते होते, पण त्यांना अहंकार झाला होता. परंतु देवाची त्यांची जेव्हा भेट झाली, त्यांना कळालं की देवता वेगळ्या, परमेश्वर वेगळा, जीव वेगळा, मी आजपर्यंत काय समजत होतो. जेव्हा कळालं तेव्हा पूजनीय माईम भट्टांमध्ये किती बदल झाला. ते जेव्हा रुद्रपूरला गेले गोविंदप्रभू बाबांकड, एका मातंगाला विचारलं देव कुठे आहे, त्यांनी दाखवत्या मातंगाला दंडोत घातला. तिथं गेल्यानंतर त्यांनी एवढा बदल केला. गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी जी सेवेसाठी चूल मांडलेली होती, त्या चुलीचे राख काढण्याचं कार्य, सेवा त्यांनी घेतली. एवढा बदल केला. 60 भाज्या खाणारा ब्राह्मण, एवढी श्रीमंती. आपल्याकडे तर काहीच नाहीये, तरी आपल्याला किती अहंकार असतो. आपण प्रत्येकाला कमी लेखित असतो, कमीत लेखत पाहतो. माझ्याकडे असेल, माझ्याकडे असेल. आणि घरी जर विचारलं नाही माझं आहे तर पोरगा म्हणतो तुमचे डोके फिरले का, आता तुमचे वय झाले, गप्प बसाई, तुमचं कायच राहिलं. त्या कायद्याने वारसदाराचं होतंय. प्रयोग करून पहा. घरी गेल्यानंतर म्हणा का आता आम्ही भरपूर काम केले, भरपूर कष्ट केले, आता इथून पुढे आम्ही काहीच काम करणार नाही. सून म्हणते मग राहत्या कशाला. पोरगा म्हणतो मग उपयोग काय? तुम्ही कामं करताय, तुम्ही गरजेचे आहे म्हणून ते हवेशी तुम्ही वाटताय. ही जाणीव म्हणजे परमेश्वराला स्वीकार. ही जाणीव, हा समज म्हणजे परमेश्वर कळणं, समज नाही. माईम भट्टांनी 18 पुराण, वेद, शास्त्र अभ्यास तर केलाच होता. ही श्रीमंती ज्ञानाची त्यांची होतीच, पण वास्तविक श्रीमंती सुद्धा होती. जेव्हा देव कळाला तेव्हा त्यांनी सोडलं सार. आता 60 भाज्या खाणारा ब्राह्मण बाहेर जाऊन भिक्षेचं खायचं एवढं सोपं आहे. खायला लागले कारण त्यांना माहिती की माझ्या देवाने भिक्षा मागितली, त्याच्यात लाच कसली. मी भिक्षा मागितली तर मला देव भेटणार. का देव मिळवायचा आहे मला? तर अनंत जन्मात, अनंत सृष्टीत मी जे कर्म केले वाईट, त्याचा मला भोगावा लागला. सर्वच जे ब्राह्मण आहे, सर्वच जे भक्त आहे देवाला भेटले, ते काही सारेच बिंडोक होते काय? पूजनीय भांडारीकर नुसते भेट झाली, पाहता क्षणी हे देव आहे, हे माझी हितक्ष आहे, कुठले आणि देवाबरोबर निघून गेले. त्यांच्याकडची जी श्रीमंतीचा तिचा जो उल्लेख येतो, खेळीचा उल्लेख म्हणले 5 लाखाचा त्यावेळेस नुसता देवारात होता. तेव्हाचे 5 लाख आत्ताचे किती अब्ज झाले. आपल्याकडे तर 4 डबडे राहतात, एखादी गाडी राहते, थोडीशी शेती दुसऱ्यांपेक्षा जास्त राहते, तरी किती अहंकार राहतो.
नवी साडी आणली तरी आपल्या साऱ्या गावाने पाहावी अशी आपल्या अपेक्षा राहते. ती कशी वेगळी कशी डिफरंट आहे 2000ची असत आपण 5000चं सांगतो. देवाला हे कपट मान्य नाही. देव म्हणतात सत्याईनं राहायचं. कोणाला आपण अनुमान लावतो लेबल लावतो ती ना तशीच आहे तो ना तसाच. त्याची ना आपली ओळखही नसते. मनात आपण कपट ठेवतो. स्पष्टता नाही खुलून बोलत नाही मोकळं वागत नाही जसं आहे तसं राहत नाही. परमेश्वराला ते मान्य नाही. घर स्वच्छ जर असेल तर आपल्याला बसायला आवडतं ना. तुम्ही घरात जर पाहुणे येणार असेल तर कसं घर मस्तपैकी टापटीप स्वच्छ करून ठेवतात की नाही त्याला आवडणार नाही. तसं तुमचं हृदयाचं जे घर आहे ते स्वच्छ असलं पाहिजे तर देव येणार आहे. देव कुठे नाही येणार. तुमच्या गावात जर आमदार येणार असेल तर किती तयारी करतात. मंत्री येणार असेल त्याच्यापेक्षा जास्त तयारी करतात. आता मी येणार आहे साधा माणूस आहे तरी थोडीफार तयारी केलीच का नाही तुम्ही. तर देव येणार तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला किती तयारी करावं लागेल. ती तयारी कशाची आहे. तुम्ही म्हणता मग बाबा आम्ही आंघोळ करतो ना दररोज 2-4 साबणं राहते आमच्याकडे भारी भारी शॅम्पू राहतात काय काय राहतात. त्यांनी तर फक्त शरीर स्वच्छ होणार बाह्य अंगाने. अंतर्मन स्वच्छ करण्यासाठी मन स्वच्छ असावं लागतं विचार स्वच्छ असावं लागतात. आणि त्यावेळेस स्वच्छ हृदय जेव्हा होईल तेव्हा तो परमेश्वर तुमच्या हृदयात येईल. आणि तो परमेश्वर जेव्हा हृदयात येईल तेव्हा तुम्ही चांगले हो चांगले वाटाल चांगले दिसाल चांगले बोलाल चांगले राहाल. लोकांना हवंसवस वाटेल. जेव्हा लोकांना तुम्हाला हवंसवस वाटेल ना तेव्हा देवाला तुम्ही हवाविषयी वाटेल. इकडं शेजारची बाई आपल्याशी नीट बोलत नाही. कचरा टाकला तरी सकाळी भांडण दुपारी भांडण पोरावरून भांडण सारे भांडणच भांडण. जेव्हा त्या भांडते दोघे आणणे मग साधू असो नाही तर तुम्ही असो भांडणारी देवाला मान्यच नाही ना. आपलं भांडण्याशिवाय दिवसच जात नाही. विचार करा असं एखादा दिवस जर गेला ना तरी चुकल्यासारखं वाटतं. आज कोणाशीच भांडण नाही झालं. आज कोणाच विषय बोललो नाही. आज कोणाच विषय चुकल्या केला नाही. जर तुम्ही काहीतरी नवीन बातमी ब्रेकिंग न्यूज जर तुम्हाला आली तर मी कधी कोणाला सांगेल असं होतं. तुम्हाला कधीच मनात ठेवत नाही. देव कळाला देव समजला. तुम्ही कधीतरी हे दोघं जर भेटले कधी असं झालंय का एखादी देवाची तू लीळा सांग मी तुला देवाची लीळा सांगते म्हणजे तुझ्याकडे 2 होती माझ्याकडे 2 होती. हात वर करा बरं. भेटल्यानंतर देवाच्या गप्पा कधी मारल्याय का तुम्ही. तुमच्या घरामध्ये लीळाचरित्र आहे का. सत्संग ऐकतात का वाचतात का. तुम्ही युट्यूबवरती सत्संग ऐकत नाही. जर तुम्हाला धर्मात राहायचं धर्मातून देव मिळवायचा आणि धर्माचं काहीच करत नाही कसं काय देव मिळेल. शेती तुमच्याकडे 50 एकर आहे पण तिला काही कष्टच करते नाही साफसफाई करते नाही पेरणी करत नाही मिळणार कसं. तुम्ही डायरेक्ट शेतीमध्ये पेरणी करतात का नाही करत. मशागत करावं लागते. त्यातलं जे तण आहे ते साफ करावं लागतं स्वच्छ करावं लागतं. ते सुपीक करण्यासाठी खतं टाकावं लागतात. मग पीक लावलं तर ते जोमाने येतात त्याचं फळ भेटतं. तो परमेश्वर प्राप्तीसाठी आपण आपलं मन स्वच्छ करण्यासाठी ते स्वच्छ करावं लागेल ना पहिले. तर त्यामध्ये नामस्मरण केलं तर ते देवापर्यंत पोहोचेल. जर आता मी बोलतोय तुमच्या कानावर पडत नाही माईक बंद झाला लाईट बंद झाली तुम्ही काय करा गप्प बसाल काहीतरी लगेच गप्पा मारायला सुरुवात करा. देवाचं आपल्यापर्यंत ना आपलं देवापर्यंत पोहोचलं पाहिजे तर आपलं स्थिर होऊ. ती स्थिरता जेव्हा निर्माण कराल तुम्ही तेव्हा ते पलीकडचं नाम ती स्थिरता ते समाधान जेव्हा निर्माण कराल तेव्हा ते पलीकडचं देव करणं विडा वाहणं खिटी वाहणं पारायण करणं पलीकडचं आपल्याला सारं अलीकडचं माहिती अलीकडचंच पाहिजे म्हणून अलीकडचं पण पलीकडचं म्हणजे देवासाठी. बरं ठीक आहे ज्यांचं वय आहे संसार आहे मुलं बाळ लहान आहे त्यांच्या जबाबदाऱ्या आहे पण त्यांचं सारं संपलं त्याचं काय ते यांच्यापेक्षा जास्त कामाला लागेल राहते कारण नातीच सांभाळायचं काम त्यांच्याकडेच राहतं. एक दिवस नाही सांभाळलं नाही तरी तुमचा राग राहतात पण विचारच येत नाही मनामध्ये. त्यासाठी सत्संग ऐकत चला. युट्यूबवरती सत्संग आहे दररोज आठवड्यातून 1 दिवस इथं सत्संग घेत चला. आता घरामध्ये मोबाईलवरती सत्संग आतात सारखं तेच ऐकून आपल्या मनामध्ये देव येतो. मनामध्ये देव येतो. भिंगुरटीचा दृष्टांत देवाने सांगितलेलं. ती भिंगुरटी असते ना ती आळी उचलते तिला काटा टोचते आणि तिच्या घरामध्ये नेऊन लिंपून टाकते. त्याच्या इतक्या वेदना होतात
त्या वेदनेने ती सारखी चिंतन करते, ती परत येईल आणि मला टोचेल आणि मला परत दुःख देईल. एवढं चिंतन करत 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 तिला पख फुटतात, तीच तशी होते. तसं परमेश्वराचं सतत स्मरण चिंतन आठवण करून आपल्या जीवनामध्ये शुद्धता निर्माण करता येते. आपण देवाचं स्मरण करतो, देवाला आठवत नाही. बघा, तुमची एखादी मुलगी आहे, माहेरी गेली, किंवा ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, प्रीतीचं आहे, ती जर त्याला काहीतरी त्रास झाला किंवा कोणी आजारी झाला असं तर आपल्या डोळ्यात टचकन पाणी येतं, कारण आपल्याला ती आठव येते. देवासाठी कधी आठव केली का तुम्ही? देवासाठी कधी तुमच्या डोळ्यात पाणी आलंय? देवासाठी कधी दुःख झालंय? कधी सत्व उतरलंय का? तो देव 850 वर्षापूर्वी अवतार घेऊन वाडेवाडी फिरला, तो मला दिसत नाहीये. मी असं काय दुःख केलंय, असं काय पाप जोडले, असं काय मी आभागी कमी देव असताना जन्माला आले नाही, आता जन्माला आले. याचं दुःख झालं पाहिजे आणि याचा समाधान पण झालं पाहिजे की माझं जीवनात मी आल्यानंतर देव मला कळाला. इतके लोक कर्मकांडात आहे, अंधश्रद्धेत, ह्या देवतेची भक्ती कर, त्या देवतेची भक्ती कर, का करताय, कशासाठी करताय, कोणासाठी करताय, काय मिळणार आहे काहीच माहित नाही. त्यापेक्षा तर मी भाग्यवान आहे का मला देव कळाला, देव समाजला. माझ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी देवाने मला साधन दिले, याचं समाधान आपल्याला असलं पाहिजे. परंतु आपण त्याचा विचार करत नाही, चिंतन करत नाही, त्याच्यामुळं आपलं जीवन वाया जाण्याची शक्यता आहे. सत्संग किती वेळ चालेल, तुमच्या मनातले प्रश्न बी आले पाहिजे. नाही तर मी 2 तासही बोलल, माझी कॅपॅसिटी 3 तासही बोलल. डोक्यात तर घुसलं पाहिजे. वेळ झालेला आहे तर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते विचारा, मनमोकळेपणाने विचारा. सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करल. तुम्ही कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून, मिश्र भक्तीतून निघाले पाहिजे. एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करत असताना तुमच्या विचारामध्ये, दृष्टीमध्ये, तुमच्या मनामध्ये शुद्धता निर्माण झाली पाहिजे. त्यातून परमेश्वर भेटणार आहे. लक्षात घेतलं तर काहीतरी सोडून जाल, काहीतरी घेऊन जाल. चांगले विचार घेऊन जा, देव घेऊन जा, वाईट विचार सोडून जा. विडे तर आतापर्यंत खूप वाहिले, पण मला देवच पाहिजे. याच्यासाठी कोण विडा व्हायला सांगा बरं, हात वर करा. मी विचारतोय, तुम्ही नाही नाही म्हणताय, मला माहिती आहे तुम्ही नाही वाढणार. हात म्हणा बरं, देव मिळवायचा आहे. बरं, तुम्ही भक्ती का करताय? कोणाला देव पाहिजे? हात वर करा. कोणालाच नाही पाहिजे. सत्संगाला कशाला आणले? हे कशाला आणले बाबा संजू? हे गाव कशाला गोळा केले आज? यांना तर कोणाला देव नाही पाहिजे. सकाळी आवरून सावरून उलट त्यांची 1 तासामध्ये काहीतरी भांडे कुंडे घासायचे कामं झाले असते, नुकसान झालं. यांना तर कोणाला देव नाही पाहिजे. कोणाला देव पाहिजे? कोणालाच नाही. सर्वांना पाहिजे. हात कुठं वर करते? बाबा तुम्हाला भेटलाय ना, भरपूर झालं, काय आम्हाला घेऊन काय करायचंय? तो देव खरंच आलाच तर त्याला बसवायचं कुठं, उठवायचं कुठं, त्याला द्यायचं काय, करायचं काय, त्याचं प्रसन्न झाला तर मागायचं काय? तो जर म्हटला चल माया बरोबर, तर मग करायचं काय बाबा? भांडारेकर गेले, भट गेले, आचार्य गेले, ते गेले नाही, ते देवाला भेटले. आणि आपणही जाणारच. फक्त ती तारीख आपल्याला माहित नाही म्हणून आपण मस्त बिंदास आहे. जर तुम्हाला मी सांगितलं ना की तुमची तारीख अशी, तुमची तारीख अशी, तुमची तारीख अशी, मग तुमच्यात बदल होईल. अरे काय खरं नाही, आता मी 10 दिवसांनी मरणार, काही दिवसांनी मरणार, 10 दिवस जगून घ्या मस्त. काही असा पॉझिटिव्ह विचार करते, सात्विक विचार करते का जेवढं देव मी केला नाही आता ते 10 दिवसात करून घेते. काय म्हणते, खाव प्या मजा करा, मारायचंच. तुम्ही कसे आहात त्याच्यावरती तुमचा निर्णय आणि त्याच्यावरती तुमची प्राप्ती भेटत असते, होत असते. देव मिळवण्यासाठी भक्ती करा, कर्मकांडातून निघा, अंधश्रद्धेतून निघा, हे सांगण्याचा उद्देश आहे. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल ते विचारा, कारण देव तर तुम्हाला काही नाही पाहिजे. संसार कसा भेटल, त्यातून भेटल, हे तरी विचारलं तरी खूप झालं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.